दक्षिण गोरेगाव पश्चिम विभागातील प्रेमनगर येथील परिसरातील अनधिकृत व विना परवानगी लावण्यात आलेले संघटनांचे व पक्षांचे झेंडे व बॅनर काढण्याची कारवाई शनिवारी करण्यात आली। मुंबई महानगरपालिका व मुंबई पोलीस प्रशासनाकडे वारंवार होणाऱ्या वेगवेगळ्या पक्षाचे संघटनांचे अनधिकृत व विना परवानगी लावण्यात आलेले झेंडे व बॅनर संदर्भात तक्रारींची दखल घेत मुंबई महापालिकेअंतर्गत येत असलेल्या दक्षिण गोरेगाव पश्चिम विभागातील प्रेमनगर येथील परिसरातील अनधिकृत व विना परवानगी लावण्यात आलेले संघटनांचे व पक्षांचे झेंडे व बॅनर काढण्याची कारवाई शनिवारी करण्यात आली। दक्षिण विभागातील सहाय्यक आयुक्त संजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली अनुज्ञप्ती विभागातील वरिष्ठ निरीक्षक निलय पवार, निरीक्षक मोहिते व इतर महापालिका कर्मचारी आणि गोरेगाव पोलीस कर्मचारी यांच्या माध्यमातून संरक्षण घेऊन प्रेमनगर भागातील सर्व झेंडे व बॅनर काढण्याची कारवाई करण्यात आली। यावेळी प्रेमनगर भागातील सर्व समाजाचे नेते, कार्यकर्ते व नागरिकांनी मुंबई महापालिका व पोलीस प्रशासन यांना सहकार्य करत शांततेत झेंडे व बॅनर काढून घेण्यात आले। ब्युरो रिपोर्ट, लोकराजकारण, मुंबई।